नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या IIA BMS गाईडवर. लास्ट इयर ॲनाटॉमीमध्ये एक युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये एक क्वेश्चन आलता. क्वेश्चन होता, राईट डाउन द लेयर ऑफ रेटिना. रेटिनाचे लेयर लिहायचे होते. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी ते केले नव्हते. ठीक आहे. ज्यांनी केले त्यांचा फायदा झाला. रेटिनाचे लेयर आले. ठीक आहे. 10 लेयर होते. ठीक आहे. 10 लेयरला 5 मार्क्स देणारे. फक्त नावं लिहायचे. एक्सप्लेन करायची गरज पण होती जास्त. रेटिनाचे लेयर लिहिल्यानंतर. फक्त तुम्हाला 10 नावं लिहिले आणि 5 मार्क पडत होते. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना तो क्वेश्चन जमला नाही कारण त्याचं कव्हरेज नव्हतं अवेलेबल. ठीक आहे. आता ह्या वेळेस मला चान्सेस वाटताय कॉर्नियाचे. म्हणून आपण इथे कॉर्निया आज स्टार्ट करत आहोत. ठीक आहे. आता अॅनाटॉमी ऑफ कॉर्निया. आता इथे लेयर बघायचे का कॉर्नियाचे? तर हो. पण त्याच्या आधी असा एलक्यू पण येऊ शकतो. कसा? राईट डाउन द किंवा व्हॉट इज कॉर्निया. ठीक आहे. कॉर्निया डायग्राम. डायग्राम थोडी अवघड आहे. किचकट डायग्राम थोडीशी. डायग्रामचा काही एवढा लोड घेऊ नका. नंतर लेयर, क्लिनिकल अॅनाटॉमी, नर्व सप्लाय, ब्लड सप्लाय. ह्या 4-5 गोष्टीसाठी तुम्हाला 10 मार्क असू शकतात. ठीक आहे. मग तेव्हा काय करायचं मी इथे? तेव्हा हे सगळं आपण जे शिकतोय आज ते तिथे लिहून यायचं. ठीक आहे. त्यासाठी पेपर प्रेझेंटेशन जे लागन. पेपर प्रेझेंटेशन करताना इथे आपण मी जे सांगतोय तेच प्रेझेंटेशन तुम्ही तिथे करायचंय. ठीक आहे. एक्झाम मध्ये. तर आपण स्टार्ट करूया. व्हॉट इज कॉर्निया? कॉर्निया जे आउटर लेअर स्ट्रक्चर असतं ना आयबॉलचं त्याला आपण कॉर्निया बोलतो. ठीक आहे. मग काय ते ग्लास लाईक स्ट्रक्चर आहे बघा. काय ग्लास लाईक स्ट्रक्चर म्हणजे ट्रान्सफर स्ट्रक्चर. फायब्रस कोट आहे. ठीक आहे. आणि 1/6 फॉर्म करते. 1/6 ऑफ आउटर फायब्रस कोट ऑफ आयबॉल. इट इज अवॅस्क्युलर आहे. ठीक आहे. ब्लड सप्लाय त्याच्यामध्ये नसतो. ब्लड सप्लाय नसल्या कारणाने ते अवॅस्क्युलर झालं. डायमेन्शन बघा. डायमेन्शन मध्ये अँटेरियर सरफेस मध्ये बघा हॉरिझॉन्टल डायमीटर किती त्याची 11.7 मिलीमीटर आणि व्हर्टिकल डायमीटर कशी त्याची 11 मिलीमीटर. ठीक आहे. पोस्टेरियर सरफेस ऑफ कॉर्निया किती आहे? 11.5 मिलीमीटर. थिकनेस ऑफ कॉर्निया किती मग? थिकनेस ऑफ कॉर्निया इन सेंटरला जे असेल बघा इथे सेंटरला कॉर्निया जो असेल म्हणजे कुठे? एक मिनिट हा जो असा डोळा असेल आपला आयबॉल. ठीक आहे. मग ह्या आयबॉल मध्ये ह्या कॉर्निया इथे प्रेझेंट असेल बरोबर. असा कॉर्निया प्रेझेंट असल्या कारणाने इथे सेंटरला याची किती 0.05 सॉरी 0.0 सॉरी 0.5 टू 0.6 मिलीमीटर असेल आणि पेरिफेरी या साईडला पेरिफेरीला किती असेल 1 टू 1.2 मिलीमीटर. ओके. काय थिकनेस बरोबर ना. त्याच्यानंतर बघायचंय आता हिस्टोलॉजी म्हणजे कॉर्नियल लेअर बघायचे आपल्याला. कॉर्नियल लेअर मस्ट आहेत. 5-6 नाव आहेत. 6 नाव डायरेक्ट इथे बसून पाठ करून टाकायचे ताबडतोब व्हिडिओमध्येच. एपिथेलियम म्हणजे आउटर लेअर, बाउमन्स मेम्ब्रेन त्याच्यानंतर सेकंड नंबरचा कॉर्नियल स्ट्रोमा. ठीक आहे. त्याच्यानंतर ड्युअल लेअर दॅट इज प्री डेस्मिट्स लेअर. त्याच्यानंतर डेस्मिट्स मेम्ब्रेन आणि त्याच्यानंतर इंडोथेलियम. ठीक आहे. सॉरी मेम्ब्रेन आहे. ठीक आहे. सगळे मेम्ब्रेन आहेत. ओके. लेअर इथे नाहीये. हे झाले 6 त्याचे लेअर. आता बघूयात आपण एपिथेलियम. एपिथेलियम आउटर मोस्ट लेअर आहे बरोबर. आउटर मोस्ट लेअर मध्ये बघा आता स्ट्रॅटिफाईड आहे. स्ट्रॅटिफाईड स्क्वॅमस सेल आहे. मेडअप ऑफ 5 to 6 लेअर. जसं डीप जायची गरज नाही. फक्त एवढं लक्षात ठेवायचं डीपेस्ट म्हणजे आतमध्ये लेअर कशी असणार? कोलुमनार असणार आणि मोस्ट आउटर फेशियल सुपरफिशियल लेअर कशी असणार? त्याची फ्लॅटन सेल असणार. ठीक आहे. या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. डीप जायची गरज नाही. त्याच्यानंतर बघा बाउमन्स मेम्ब्रेन मध्ये काय रे? असेल्युलर मास ऑफ कंडेन्स कोलॅजन फायबर. कोलॅजन फायबरचा कंडेन्स मास असतं तिथे. ठीक आहे. थिकनेस किती? 12 मायक्रोमीटर. शो रेजिस्टंट टू इन्फेक्शन. इथे WBC वगैरे असणार ऑब्विसली. ल्युकोसाइट वगैरे असणार. ल्युकोसाइट वगैरे प्रेझेंट असणार. ठीक आहे. दॅट्स वाय इट शो रेजिस्टन्स टू इन्फेक्शन. Next to that, that is corneal stroma. What is corneal stroma? Is the third layer. Thickness is about 0.5 millimeter. Consists of collagen fiber embedded in matrix of proteoglycans. It contains keratocyte, macrophages, and WBC. This is the connection between these two layers, Bowman's membrane and corneal stroma. Because Bowman's membrane shows resistance to infection because of the presence of leukocyte in the corneal stroma. Okay. ठीक आहे.
आता बघा नेक्स्ट बघा. नेक्स्ट मध्ये काय, प्री डेस्मिस मेम्ब्रेन, दॅट इज ड्युअल लेअर, बरोबर ना. ड्युअल लेअर मध्ये थिकनेस किती त्याची, 15 मायक्रोमिलीमीटर मायक्रोमिलीमीटर आहे. डिस्कवर इन 2013, आता 2013 मध्ये डिस्कवरी झाली त्याची. ठीक आहे. आपले जे ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट होते फेमस, त्यांनी ती डिस्कवरी केली ती. असेल्युलर स्ट्रक्चर आहे. असेल्युलर स्ट्रक्चर व्हेरी स्ट्रॉंग आहे. रेजिस्टन्स टू एअर आहे, म्हणजे जर हवा वगैरे लागली त्याला, ठीक आहे, तर त्याला काही होत नाही. ठीक आहे. रेजिस्टन्स टू एअर लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर बघायचे आपल्याला डेस्मेट्स मेम्ब्रेन. डेस्मेट्स मेम्ब्रेन, ठीक आहे. प्री डेस्मेटचं काय होतं नाव, ड्युअल लेअर. त्यानंतर काय आलं 5 नंबरला, डेस्मेट्स मेम्ब्रेन. इट इज रेजिस्टंट टू केमिकल एजंट्स, दॅट इज ट्रॉमा. इट कन्सिस्ट ऑफ कोलेजन अँड ग्लायकोप्रोटीन्स. कोलेजन अँड ग्लायकोप्रोटीन पासून बनला येतो. इट कॅन रिजनरेट, म्हणजे पुन्हा तयार होऊ शकतो. इट कॅन रिजनरेट्स. ठीक आहे. नंतर काय रे, नंतर बघायचंय लास्ट लेयर, दॅट इज एंडोथेलियम. दिस लेयर इज मेड अप ऑफ फ्लॅट पॉलिगोनल epithelial cells. Endothelial cell contain active pump. What is the function of this pump? To keep cornea hydrated. Even cornea become dehydrated or dry, it become degenerates. That's why the active pump is must. ठीक आहे. त्यानंतर बघायचं आहे ब्लड सप्लाय. ब्लड सप्लाय मध्ये बघा आता, स्मॉल लूप्स डेराइव्ह फ्रॉम द अँट्रेसिलियरी वेसल्स, म्हणजे एक लूप निघतोय कुठून, सिलियामधून. ठीक आहे. सिलियरीची बॉडी जी असते ना, सिलियरी बॉडी पासून एक लूप निघतोय आणि जातोय, बरोबर ना. पण तो फक्त 1 मिलीमीटर जातोय, बरोबर. 1 मिलीमीटर केल्या कारणानं आपल्याला त्याला इथे व्हॅस्क्युलर स्ट्रक्चर देता येणार नाही, व्हॅस्क्युलरिटी देता येणार नाही. सांगितलं काय, अव्हॅस्क्युलर स्ट्रक्चर आहे, बरोबर. अव्हॅस्क्युलर जर असेल, अव्हॅस्क्युलर असल्या कारणाने तिथे आपल्याला ब्लड सप्लाय बोलता येणार तर नाही. पण मग इथे काय बोलले ते, इट इज नॉट प्रेझेंट इन कॉर्निया, इट इज प्रेझेंटेड इन सब कंजक्टिव्हिटल टिश्यू. सम कंजक्टिव्हा असतो. कंजक्टिव्हा मध्ये काय असते, सब कंजक्टिव्हल लेअर जी असते त्याच्यामध्ये टिश्यू असतात, त्याच्यामध्ये प्रेझेंट असते. तिथून थोडासा सप्लाय इथे या कॉर्नियाला गेलेला असतो. ठीक आहे. ब्लड सप्लाय अशा प्रकारे ब्लड सप्लाय झाला. आता काय, आता नर्व सप्लाय. नर्व सप्लाय मध्ये काय, इट इज सप्लाइड बाय anterior ciliary nerve, that is fifth cranial nerve, that is branch of the ophthalmic division पासून निघलेली आहे. that is the branch of fifth cranial nerve, supplies to cornea. Okay. Next to that, very important is what, clinical anatomy of cornea. मस्ट आहे, क्लिनिकल anatomy तुम्हाला माहित पाहिजे. फर्स्ट वन इज corneal ulcer, that is infection. Next to that, inflammation of cornea. Acute senilis, that is lipid deposition of corneal margin. असा कॉर्निया आहे. ठीक आहे. या कॉर्नियाला डिपोजिशनला इथे, सॉरी, मार्जिनला, कॉर्नियल मार्जिनला डिपोजिशन व्हार कशाचं, लिपिड्स, बरोबर. ठीक आहे. त्यानंतर किरॅटोकोनस, कोन शेप कॉर्निया होतो, किरॅटोकोनस होतो. कॉजेस ऍस्टिग्मेटिझम. ठीक आहे. ऍस्टिग्मेटिझम. आणि कॉर्नियल ट्रान्सप्लांटेशन. कॉर्नियल ट्रान्सप्लांटेशन का आलं इथे, कॉर्नियाचं ट्रान्सप्लांटेशन का होतं, बिकॉज ऑफ द वॅस्क्युलरिटी, अवॅस्क्युलरिटी, बरोबर. अवॅस्क्युलरिटी, ब्लड सप्लाय नसतो, त्यामुळे आपण त्याचं ट्रान्सप्लांटेशन सहजासहजी करू शकतो. आणि अजून काय रे, इम्युनिटी. आपण बघितलं बा वरती, आरबीसी, सॉरी, डब्ल्यूबीसी, ल्युकोसाइट वगैरे असतात, मायक्रोफायस असतात. त्या कारणास्तव हे इम्युनिटी शो करणार. आणि इम्युनिटी झाल्यानंतर समजा कॉर्नियल ट्रान्सप्लांटेशन सक्सेस झालं, त्यानंतर इम्युनिटी ऍक्टिव्ह होऊन जाईल आणि काही बॉडीला हानी होणार नाही. ठीक आहे. अशा प्रकारे हा एलएक्यू आणि एसीक्यू वाईज आपण हा पूर्ण इथे कव्हर केलेला आहे. ठीक आहे. याच्यामुळे तुम्हाला काय येऊ शकतं सांगितलं तसं मी वरती सांगितले बघा. काय, राईट डाऊन द what is cornea, write down the layer of cornea, blood supply of cornea, nerve supply of cornea, त्याच्यानंतर क्लिनिकल अनाटॉमी ऑफ कॉर्निया. असं जर क्वेश्चन आला तर हा असेल 10 मार्कला, अंडर द सेन्सरी ऑर्गन. ठीक आहे. अंडर सेन्सरी ऑर्गन वेटेज मध्ये असेल तो. पण जर तुम्हाला इथे एसीक्यू आला, तुम्ही काय लिहिताल, ठीक आहे, कॉर्नियाशी रिलेटेड, व्हॉट इज कॉर्निया, आणि जमलंच तर लेअर ऑफ कॉर्निया लिहून टाकायचे, फक्त नावं लिहायचे, 6 नावं, आणि डायरेक्ट याच्यावरती क्लिनिकल अनाटॉमी वरती यायचं. ठीक आहे. ब्लड सप्लाय, नर्व सप्लायच्या झंझटमध्ये पडायचं नाही. ठीक आहे. तुम्हाला ते सांगतील, जर एसीक्यू जर आला तर तुम्हाला डायरेक्ट सांगतील ते, राईट डाऊन द लेअर ऑफ कॉर्निया. काय सांगतील, राईट डाऊन द लेअर ऑफ कॉर्निया. राईट डाऊन द लेअर ऑफ कॉर्निया. तेव्हा तिथे आपण 6 लेअर लिहून यायचं. ठीक आहे. असा क्वेश्चन येऊ शकतो.
त्याच्यामुळे तयार राहायचं सगळ्यांनी या क्वेश्चनसाठी. ठीक आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक यू.